काहीच तर आता आम्ही आले ट्रॉफिक सोडवायला. खूप इथं ट्रॉफिक झाले फेस 1ला. फेस 1ची खारघरशी यायला, तुतारीशी वगैरे यायला गाड्या अख्ख्या जाम झाल्यात. बघा जाम जण ट्रॉफिक सोडवायला आल्या पण कोणला काही सुटत नाही. 4-5 हजार आहेत आणि 50-60 जण सोडवायला ट्रॉफिक आहे. किती डोकं जायचं, कोणचं डोकं जायचं. फुल ट्रॉफिक झालेली आहे आणि हा एकच मोठे हायवे म्हणजे कितपर्यंत गेलं असेल ट्रॉफिक. दुसऱ्या पर्याय असतात ना मोठ्या गाड्यांसाठी. काहीच बघा फुल ट्रॉफिक झालेले आहे. लास्ट इकडं सगळे आउट साईडचे. बघा आता कशी सुटली इथून. ते सोरा आई बघा कशी टाकली गाडी. लोकांचं काही चालू नाही. हो ते व्हायचं आजच्या टॉपिकमध्ये ते व्हायचं असं BMW वगैरे मार मार काहीच आताही मस्त क्लिअर केले. ते घेतच राहतील, ते थांबवलंच पाहिजे. झाली ना 4-16 आताही झाली. तीच कला करता बरं म्हणत आता ही काहीच तर फायनली ट्रॉफिक एक बाजूची सुटलेली आहे. एक लाईन क्लिअर केलेली आहे पोलिसांनी. आता मेन आमची लाईन आहे पण ती थोडी थांबायलाच पाहिजे 5 मिनटं, कारण का ती थांबली तर आजची ट्रॉफिक हे असं आऊट साईडचे असतं ना म्हणून ट्रॉफिक. ओके भाई अजून काय. काय नव्हतं आला नुसतंच गाडी आऊट जास्त झाली. दुसरा काय नव्हतं आला आणि नुसतं हलवायचं. गाईज इथंच आउट साईडच्या पक्या गाडी होत्या म्हणून ट्रॉफिक झाली. आता एक आखी लाईन क्लिअर केली. आता झालं सगळं क्लिअर ऑलमोस्ट झालं. हो ज्याची ज्याची गाडी घेतली तो जो पळाला. खरं ज्याची ज्याची गाडी घेतली आता आम्ही पण पडलो. आमची गाडी पण निघाल आता. बघा आज तलुका सिग्नल फेस 1 वगैरे इकडे झालं आहे म्हणून खूप ट्रॉफिक होता इथं. काहीच तर फायनली आमची गाडी आलेली आहे. चला बस त्याला झालं म्हणजे कल्याण पाट्यापर्यंत बस त्याला घेतलंच तर असंच तो बघ होता. बघा ते पर्यंत ट्रॉफिक आले.
वायपर मार वायपर मारू ही बघ ट्रॅफिक पार कुटारी पर्यंत पार रोंजन पर्यंत पार झाले वाटते. हे दलिद्र मला ड्रायव्हिंग सीट बसून गेलं अशी ट्रॅफिक लागली तुम्हाला दाखवत होतो गाईस. तर झाली ट्रॉफिक वगैरे सुटलेली आहे. आज तसं ब्लॉग तर बनवायचा नव्हता पण आलो इथं ट्रॉफिक लागलेली मग तुम्हाला दाखवाटी काहीतरी नवीन. A few moments later. पार्टनर चेंज आणि ट्रॉफिक पण चेंज झालेली आहे. तिथं मस्त सुटलेलो आणि आता कुटारीला लागले ट्रॉफिक परत लागली एका पाड्या कुटारीच्या रोडला ट्रॉफिक लागलेली परत. मला नाही वाटतं कारण रॉंग साईडशी समोरून आला असतील की बरं एकाच पाड्याने जाऊ. हो एकाच पाड्यावाला बाहेर निघत असतील त्या साईडशी या बाजूला टर्न मारत आणि आताच इथं मस्त सुटलेली ट्रॉफिक अख्ख्या. आणि ही ट्रॉफिक अजून आहे बघा त्या सिग्नलची कुटारीला रोंजन पर्यंत आले बघा. आणि टँकर बघा उलटले पट्टी होती. हो कंटेनर बघा आज वाटतं रातभर आम्ही इथं. गाडी बघा गाईस किती छोटी आहे आज छोटी आहे. ट्रॉफिक मधून बरं आहे. चला हॉटेलला खायला गेलो ना पकोडा बिकोडा त्यात जायला लागेल आता. समोर भेटताना बघा टँक कंटेनर. अरे त्याला आता बोलवा हायड्रा वगैरे येईल कशी. हो हायड्रा येईल हायड्रा येईल कशी त्या सांग. हायड्रा येऊ नाही शकत गाड्या म्हणजे तसं चला कुटारीला जातो मित्र तिथे झोपायला. त्याची मुलं शॉपिंग झाली मला गाडी सुटलेली बनणार. अरे कलची तुटले याची कैची तुटले मध्ये म्हणजे अर्धा तास असते नाही अर्धा या लाईन मध्ये बंद केलं सिग्नलची ट्रॉफिक घ्या. तुझे करते मानव सपोर्ट बघायचं पंखे लाडू सपोर्ट नाही दिला गाड्या रिक्षा व्हायला नको मला भाई भाई कंटेनर सपोर्ट बघ त्याला पाया एक नंबर सपोर्ट आणि सपोर्ट बघ पाया ती माणसं भेटलेली तिथं गाड्या. हे आणशोबत जायचं की क्रेन आलेला आहे. कट्टन गाडी बसलेली काढली आहे. विमान पण बोलवले गाईस एरोप्लेन. भाई आना के देता हूँ मानो बिस्किट और गाईस. तर आत्ता खरं म्हणजे एंड होता ब्लॉग की खूप ट्रॉफिक होते आणि अजून टोल नाक्यापर्यंत आता कपली म्हणजे धरणापर्यंत होत. गाईस तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड होता. जय हिंद जय महाराष्ट्र.